जय शिवराय भावांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मागल्या ब्लॉग मध्ये काय मी इंट्रो घेतला नव्हता, तेवढी गडबडच होती त्यामुळे. तर आता आहे आम्ही रूम मध्ये शिर्डीचा आम्ही स्टे केला होता. कुठलं रे ही सेवाधाम सेवाधाम म्हणून इथं राहण्याची सोय आहे. तर इथं आम्ही राहिलो होतो. तुम्हाला छोटासा टूर देतो आमच्या रूमचा. लय काय मोठी नाही, बारकी जायची एवढी. हे बघा, इथं बेड आहे, इथं सगळ्या बॅगा ठेवल्या त्या. इथं तेवढंच आपला अडकवा बेडका आहे. एवढं आम्ही दोघे तर झोपलो होतो. अभिन मी सायदीप इथं झोपलो. आणि महत्वाचं म्हणजे गरम पाण्याची सोय आहे. कारण इतक्या लवकर आत्ता वाजली ती 4 वाजली ती आत्ता 4 वाजली ती इतका घरात आहे बाहेर, तरी सुद्धा गरम पाण्याची सोय केल्या खरंच लय भारी. तर चला मग आता बाहेर आणि व्ह्यू एक नंबर आहे, बघूया बाहेर कसं कसं. तर भावांनो, आमच्या रूमच्या साईडलाच एक म्हणजे मस्तपैकी बसाय वगैरे आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, पण मी बोललेलो नव्हतो कारण सगळ्यांचा चार बाजूने आवाजच तेवढा होता. तुम्हाला आता हलकंच धावतो. आता काय गेट उघडलेला नाही त्यांनी, पण इथनं धावतो तर भावानं ती साईबाबांची सगळी मूर्ती आहे. आणि जवळपास ही तर खालनं बघायचं झालं तर मला वाटतं 20 ते 25 फूट तर असेलच. तिथनं पाणी पडतंय. तुमच्या आपलं कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. चला तर भावानं फायनली आहे आम्ही आवरले. आणि आत्ताचा आमचा नेक्स्ट स्टॉप आहे तो त्र्यंबकेश्वर असणार आहे. इथं आम्ही सगळ्या बॅगा ठेवल्या त्या, कारण इथंच आम्ही मागं येताना आम्ही इकडेच येणार आहे. तर मग चला, किल्ली त्यांच्यापाशी नाही तर आपल्यापाशी ठेवायची. रात्री 8 पर्यंत आमच्यापाशीच आहे रूम. बघू, जर स्टे करायचं असलं तर इथं जातो रूम घ्यायची. बघूया, चला त्र्यंबकेश्वर नेक्स्ट स्टॉप. चला तर भावानं आम्ही निघालो आता स्टँडवर. काय पॉवर मॅन तुझी दावर एक मिळून 3 जवळजवळ आम्ही 4 आणले होते ना. एक मिळून 4 आम्ही पॉवर बँक काढलेत. कसा बॅकअप जास्त पाहिजे. आणि माझ्या मोबाईलला तर लयच लागतोय, कारण व्हिडिओ करायचं म्हटल्यावर लय नेट खातोय. पण असं काय विषय बघा, बेस्ट स्टँड आलो बघा. इथनं जवळच आहे, किती एक 100 पावलं आहे फक्त. आता इथं बघूया. पण इथली बस स्टँड पाऊशी उघडायचं बरं का. मस्त लांब संगमनेरचं लय भारी आहे. आपले जो कॉलेज असते तेवढं लागा यांचं बस स्टँड. आणि एकदम प्रॉपर म्हणजे किती लागा. संगमनेरचं लय भारी. होय होय, संगमनेरचं लय जोरात आहे. चला नाशिक बस काय तर फायनली आम्हाला इष्टे गावलेले. तुम्हाला कुठले इष्टे तुम्हाला सांगतो. आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला शिर्डीतून. तर किती वाजता लागते माहिती आहे का? आता किती वाजले? 6 अरे किती वाजले? 6 वाजले ना बा. म्हणजे 6 वाजता शिर्डी ते वाडा इष्टे. तर त्यात आपल्याला त्र्यंबकेश्वर पण भेटतंय, आपण तिथे उतरू शकतो. चला तर भावानं फायनली आम्ही इथं त्र्यंबकेश्वरात पोहोचलेलो आहे. आणि आम्हाला स्टँडवर सोडलं होतं. इथनं 1.5 किलोमीटर चालत जायला लागतंय मंदिरापर्यंत. तर काय विषय नाही, चला लेट्स गो ब्रो. काय पण म्हणा बरं का. रस्ते मी म्हणतोय काय तुम्ही बोलताय काय. अरे आब्या भावा नाही, मला ती घ्यायचं आहे. घेऊया रस्ते भाऊ कसं राहायचं. गर्दी पण बऱ्यापैकी आहे. फायनली भाऊन आम्ही मंदिरापाशी पोचलेलो आहे. मंदिर एक नंबर आहे, तुम्हाला पुढे दाखवतो कसं कसं. आणि इथलं जी किंवा आणि एरिया तर लय मोठा आहे विषय.
पुढची ती डोंगर दिसतील का नाही त्यात काय विषय ना बाबा पुढे कसं दिसतंय बघ तिला मस्त वाटतंय. आणि इथं मंदिर आहे पुढे दिसतंय ती तुम्हाला आणि पुढे दाखवतो. आता पुढं काय मोबाईल अलाउड आहे का नाही काय माहित नाही पण काय विषय नाही बाहेरनं जरा तुम्हाला दाखवतो. श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आणि आम्ही नाशिकच्या पुढं आलोय. नाशिकच्या पुढं तर भावाने विषय कसा आहे एक बाजू आहे ती पेड आहे म्हणजे पैसे देऊन आज जायचं आहे आणि एक बाजू आहे ती आपण फ्री आहे म्हणजे रांगत उभं राहून आपण आज जायचं आहे. तर तुम्हाला कुठली बाजू काय आहे ती तुम्हाला सांगतो. इथं आता स्क्रीन दिसतंय ना स्क्रीनच्या बरोबर इकडच्या बाजूला म्हणजे इथं हे आहे का नाही इथं सगळं पेड आहे म्हणजे पैसे देऊन आज जायचं आणि आता आम्ही पलीकडे निघालो तिथनं आपल्याला काय फ्रीमध्ये आपल्याला दर्शन भेटून जाते. ही एंट्रन्स आहे बघा इथनं तुम्ही जाऊ शकता. चला बघा. तर भावाने विषय काय आहे आणखी जरा आत फोन काय अलाउड नव्हता त्यामुळं काय आत काय शूट केल्या ना पण बाहेरचं जरा बघा टॉप लेवलचा आहे टॉप. शादी ही किती म्हणजे काय बरं म्हणते ते म्हणजे किती वर्ष हा शेवट. जर भावानं तुम्हाला या सगळ्या मंदिराची जर माहिती पाहिजे असेल तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो त्याच तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकताय. दाखवतो पुढं बघा. मला काय करणार काय करत आहे. झालं तुमचं झालं का काय राहिलं बघा आता स्नॅपच म्हणतोय काय मॅप बघायला लागलाय. होय बाबा जातोय. तर आम्ही आता आले जेवायला भुका लागलं त्याला आला ताट आलं गेलं. तर विषय काय इथं महाराष्ट्रीयन थाळी आहे 140 रुपयाला अनलिमिटेड. आता जीवया आणि नंतर पुढं काय प्लॅन नाही कुठं जायचा कारण लय टाइम लागणार कारण आम्ही नंतर शिर्डीत थांबणार आहे. शिर्डीवरून घेतले आणि सामान पण तिकडं आहे त्यामुळं आता नियोजन कसं करायचं काय कळून झालंय. आता बस स्टँडवर गेल्यावर आम्हाला कळणार आहे बाबा काय नक्की करायचं आहे कारण तिथनं एसटीनं साहेब म्हणतोय सप्तशृंगीला जायचं पण ते टाइमिंग मिसमॅच होतंय. अजून 2 ठिकाण आहे तिथं खरं एसटी जाते का नाही ती काय माहित नाही त्यामुळे आता एकमेव पर्याय तिथं जाऊन बघायचं. जर नाही झालं तर डायरेक्ट शिर्डीला जायला लागणार. असं कुठं म्हणजे काय म्हणतात फायनली भावांनो पोट भरून जेवलेलो आहे. आब्यानं तर काय पोट फाडून जेवलं आहे आणि तुम्हाला एक पुढचं एकदा होतो कसलं भारी दिसतंय ना शेवट मध्ये ही बघा. ही नक्की कशासाठी काय माहित नाही ते लिहिलंय स्वामी पॅलेस म्हणजे राहण्याची सोय पण असलं एवढं मोठं. अरे खोली केवढी असेल घर छोटी कसलं शेवट दिसतंय. याचं भाडं किती असेल तरी भाडं जाऊया काय शेवट. तर भावानो आम्ही आलोय आता नाशिक मध्ये आणि विषय काय आहे आम्ही निघालोय आता पंचवटी म्हणजे इथं नाशिक मध्येच एक स्थळ आहे. स्थळ म्हणजे फिरण्याजोगं आहे. तर मग ते बघा मॅप लावलाय आम्ही म्हणजे काय आम्हाला लय वाटा माहित नाही पहिल्यांदा आलो इकडं त्यामुळं काय आमचं कसं आहे जेवढं जास्त फिरता येईल तेवढं फिरायचं आहे कारण आमचं चॅलेंजच तसं आहे नुसतं राहून काही चालत नाही. आमचा प्लॅन असा होता तिथनं त्र्यंबकेश्वर मधनं डायरेक्ट शिर्डीत जायचं शिर्डीत झोपायचं आणि कोकणडामला जायचं पण उद्यानंतर उशीर होते त्यामुळं काय कॅन्सल केलं. तर कंडक्टरवाल्यासनी विचारलं म्हटलं असं जाणार आहे तर त्यांनी आम्हाला एक पर्यटन स्थळ सुचवलं म्हणजे चांगलं आहे ती पण
बरेच जण म्हणते इष्टी चांगला आहे. चला तर भावांनो जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर चालत आम्ही पोचलोय गोदावरी नदीपाशी. गोदावरी नदी पुढं आहे बघा ते पूर्ण नदी आहे. इथं मंदिर आहेत कुठला आहे जरा पुढं बघूया. आणि हे आणि हे बघा एवढं सगळं आणि नदी आहे. पोचलोय आता बघूया काय होतंय. फायनली भावांनो इथं जरा बसलोय कारण पाय ते असं दुखायला लागलीत का नाही पास कारण प्रवासच तेवढा झालाय. सकाळी करेक्ट मला वाटतंय 6 वाजल्यापासून प्रवास करतोय. ते आता जरा ती पण माहिती आता चालून पाय गेली 5:30ला घरात नाही. होय 5:30 वाजता रूम मध्ये. 5:30 वाजता रूम मधून निघालो. आणि काल रात्री परवा रात्रीचं वेगळं कारण परवा रात्री आपण 10ला निघालो. 10 वाजल्यापासून प्रवास होता. चुकलं काय असं आहे पण जाऊन दे. आता ही श्रीगंगा गोदावरी मंदिर आहे. तुम्हाला आणि पुढे दाखवतो जर मोबाईल अलाउड असला तर कारण भीमाशंकर मध्ये गेलो तिथं पण मोबाईल अलाउड नव्हता. नंतर इथं शिर्डीला त्र्यंबकेश्वरला बोल की रे. हा शिर्डीला पण नव्हतं. शिर्डीला तर लय मोठी रांग होती काय बोलायचं काम नाही. 3ऱ्या मजल्याला तुम्हाला सांगतो विषय काय करायला लागतोय. शिर्डीला 3ऱ्या मजल्यावर जायला लागतंय पहिला. ते म्हणजे पहिल्यांदा सगळं हे मोबाईल वगैरे सगळं 5-10 रुपये देऊन तिथं चपलाची एक मोफत सोय आहे आणि मोबाईलचं 5 रुपये एक्स्ट्रा घेते. तर मोबाईल बॅग सगळं तिथं ठेवून द्यायचं आणि नंतर 3ऱ्या मजल्यावर जायचं. 3ऱ्या मजल्यापासून जी रांग चालू होती तिथपर्यंत ग्राउंड फ्लोअर पर्यंत असते. तुम्हाला जर तसं करायचं नसलं तर मुखदर्शन घ्या. हा तुम्हाला जर तसं करायचं नसलं तर मुखदर्शन तुम्ही घेऊ शकताय. भावाने एक सत्य गोष्ट तुम्हाला सांगतो. माझं इतकं पाय दुखत होतं मागाच्यानं पण असं पाण्यात घातलंय का नाही गार असलं आहे. हा मस्तच. तर भावाने मी इथं आलोय आणि तुम्हाला जी धावतोय ती नक्की काय कमेंट करून सांगा. मला काय ते माहित नाही. दाखवते 1 मिनिट पुढं बघा. हे बघा याचा नक्की काय विषय आहे जरा कमेंट करून सांगा. तिथे लिहिलंय तर यशवंतराव महाराज समाधी मंदिर. म्हणजे कसं एवढं मोठं का तयार केलंय. म्हणजे आता आपण बघतो की समाधी काय लय मोठी नसते. एवढी मोठी समाधी असं का ती कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहिती असतं तर. इथं अजून मंदिर बांधायला चाललेत आणि इथं 1 मिनिट दाखवतो. इथं हनुमानाची मूर्ती आहे केवढी मोठी आहे बघा. कॅमेरा जरा बारकी दिसते पण रेलमध्ये बघायला गेले तर लय मोठे. आणि इथं सगळं पाणी आहे. इथं ब्रिज केलाय कारण इकडचं तिकडे यावं म्हणून. आता ती कुठलं मंदिर आहे ती काय मला माहित नाही. जाऊया तिथं बघूया. तर भावानी ही काय तुम्हाला सांगतो सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते समाधी मंदिर. आता समाधीचं एवढं मोठं का केलंय ती काय मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. इकडं आणि आहे इथं आहे इकडं आणि मंदिर चालू आहे तिथं आणि बहुतेक काहीतरी आहे आणि तिथं आणि मोठं काहीतरी बांधायला चालू आहे अजून. भावानी ही मूर्ती आहे ती सप्तशृंगी माता श्री सप्तशृंगी आणि वणीची आणि ही एकच आहे. आता याचा काय विषय तुम्हाला सांगतोय. भावानी विषय कसा आहे माहितीये का देवाच्या मनात असलं तर काय पण होऊ शकतंय. खरंच आज आम्हाला पटलंच तर साहित्या 100%. कारण भावानी विषय काय झाला होता. आम्ही निघालो होतो सप्तशृंगीला म्हणजे ठरवलं होतं आमचं सप्तशृंगीला जायचं. पण विषय काय होत होता टायमिंग आमचं मिसमॅच होत होतं आणि लय अंतर म्हणजे किती किलोमीटरचं अंतर असतं. 200 ते 200 किलोमीटरचा फरक आहे. आणि नव्हतंच आमचं आत्ता इथं यायच्या आधी आमचं तिथंच ठरवलं होतं जायचं सप्तशृंगीला पाया पडून यायचं. पण देवाची जी मनात होतं ती झाली शेवटी. आम्हाला माहित नव्हती की इथं सप्तशृंगीची मूर्ती आहे. पण योगाने इथं बरोबर ऑपऑफ मंदिरासमोर आणलं मी ब्लॉग बंद करायला आणि मंदिर दिसायला. खरंच आणि महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इथं प्रत्येक महादेवाचं जे मंदिर आहे म्हणजे जिथं शिवलिंग आहे. 1 मिनिट जरा पुढे जाऊन सांग.
भावानी ही शिवलिंग आहे का नाही सेम या जगात आहे त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही बेळलो तर तसंच आहे. इथं 3 लिंग आहेत बहुतेक, आहेत असणार आहे ना. इथं बहुतेक 3 लिंग आहेत, एक ब्रह्मा विष्णू महेश. तर भावानं फायनली मी आलोय आत्ता रूमवर आणि माझा घसा झाला बसलाय, तर आवाज जरा वेगळा येतोय. तर विषय काय, आता तुम्ही म्हणशीला डायरेक्ट मी घरी कसं काय आलो बाबा, काय झालं मध्येच ब्लॉग काय एंड केला, पुढं काय सांगणार होतास काय सगळं डोक्यात काय सांगायचं. तर आता मी थोडक्यात सांगतो काय विषय झाला. आम्ही चालतच गेलो आणि नाशिकमध्ये 2 स्टँड होतं, एक मुंबई नाका आणि एक जुनं स्टँड होतं. तर आम्ही पहिल्यांदा पोचलो जुन्या स्टँडवर, पण तिथं काय शिर्डीचे काही गाडी लागत नाहीत. म्हटल्यावर ते म्हटले ते याच्यावर जावा, मुंबई नाक्यावर जावं. तर मग मुंबई नाक्यावर जाण्यासाठी आम्ही रिक्षा बघितली, प्रत्येकी 20 रुपये म्हणजे 60 रुपये आमचं गेलं. तर 2 किलोमीटरच होतं, पण पर्याय नव्हता त्यामुळं गेलो. पहिली एस टी लागली होती शिर्डीची, पण आमचं टायमिंग एवढं मिसमॅच झालं डोक्याला. तर तिथं झालं आमचं टायमिंग शेवटी काय आमच्या टायमिंगनं काही साथ दिले नाही. गेली ती पण एस टी गेली. नंतर आय थिंक मला वाटतं अर्ध्या तासाने एक लागणार होती. तर अर्ध्या तासाने जी लागली ती अगोदरच सगळ्या सीट बुक होत्या, म्हणजे सगळ्या सीटवर बसली होती. आम्हाला वाटलं दुसऱ्या स्टेशनवर थांबून सगळी उठतील, पण तसं काय नव्हतं. लाल बोर्ड होता, त्यात डायरेक्ट शिर्डीपर्यंतच होती. तर मग आम्ही तिथं उभा राहिलो. आम्हाला वाटलं कोण ना कोणतरी बाबा दोघं बसले, तिसरा कोणतरी एक कोणतरी ॲडजस्ट करत. पण खरं सांगायचं झालं भावन तर जगात माणुसकी नावाचं काहीच नाही, हे आम्हाला आज कळालं. कारण आम्ही नाशिकपासून शिर्डीपर्यंत कंटिन्यू उभा आहे, कंटिन्यू. माझं पायाचा हाल काय सांगायचं काम नाही. शेवट झाला आहे आमचा. आत्ता ते आब्यान सायद्या गेली, ते आत्ता जरा खाली नाश्त्याचं काहीतरी आणायला, मी तोपर्यंत सगळं जरा रूम वगैरे सेट करून घेतलं. तर विषय काय झाला, तिथं थांबलो, तिथं उभा राहिलो. एका काकाने विचारलं, काका जरा पाय दुखायला लागलेत, जरा ॲडजस्ट करताय काय? तर बोलले नाही, मला इथं बसायला जागा नाही. बरं ठीक आहे म्हटलं, असू दे काय विषय नाही. पण असू दे, कसं आहे शेवटी सगळ्यांची वेळ येतेच. असं काय झालं, ती सगळं करत आम्ही शेवटी पोचलो शिर्डीला. आणि खरंच आमचं पाय चालत नव्हतं. मी तर ब्लॉग करायच्या मूडमध्ये अजिबात, मूडचा विषय नाही, कारण इतकं आमचं हे झालं होतं का नाही बस. आत्ता मी जरा फ्रेश झालो म्हणून जरा 12 दिवस चाललो म्हणजे, पण शेवट झाला होता. पायातील अजून दुखायला लागले, ते असं वाटायला लागले चॅलेंज केले बरोबर आहे, पण ती कंप्लीट कितीवर होईल काय सांगता येत नाही. आत्तापासून आमचे दोन झालेत ज्योतिर्लिंग. अजून एक ज्योतिर्लिंग उद्या करायचं आहे संभाजीनगरला. त्यासाठी सकाळी आणि 5:30ला उठून जायला पाहिजे, 4:30ला उठून तर जायला पाहिजे. तर एवढं सगळं झालं, त्यामुळं तिथनं पुढं मी ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही. याचं मुख्य कारण आहे, तर थोडंसं समजून घ्या. कारण खरंच कॅपॅसिटीच नव्हती आमची, खरंच कॅपॅसिटी नव्हती. कारण माणसांनी शेवटी जाऊ दे, कारण आम्ही आत्तापर्यंत जेवढा प्रवास केला त्या प्रवासात मी काही दाखवलं नाही की बाबा असं, म्हणजे ते वेगळं वाटतं, मोठेपणा वाटतोय. पण आम्ही काय बाबा हे केलं नाही. बाबा काका ते आपल्या वयापेक्षा मोठा ज्यांचं वयस्कर आहे बाबा, त्यांनी बसणं गरजेचंच आहे. तर आम्ही खास करून आम्ही 2-2, 3-3 सीटा बुक करायचो, म्हणजे एका सीटवर आम्ही एकच बसवायचो. आणि जे वयस्कर लोक आहेत त्यासने आम्ही आमच्या साईडला बसवायचो तिघं जण. कारण आपल्या तेवढे माणुसकी आहे ना, माणुसकी कुठेही जाऊन दे, माणुसकी विसरायची नाही, एवढं लक्षात ठेवा. पण असू दे काय विषय नाही. आजकाल कोण किती माणुसकी दाखवतोय, कोण किती नाही, बाहेरचा अनुभव पण आपल्याला खरंच महत्त्वाचा आहे, ते आज कळतंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं झाले तर विषय काय आहे, आमचं एक ठिकाण बाबा आम्ही उभा राहील काय विषय, म्हणजे वयस्कर माणसाचं बाबा त्यांनी तर जरा हे करायचो. पण माणसं कसं आहेत, माणसं काही लय पण वयस्कर नव्हती, लय पण म्हणजे बसणारी जी माणसं आहेत ते काही लय वयस्कर नव्हती, आपली तरुणच होती बऱ्यापैकी. काही पोरं माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षानं मोठी होती, ते सगळे म्हटले नाही बाबा ॲडजस्ट होतं. बरं ठीक आहे म्हटलं, का कसं नाही तर कर, बरं ठीक आहे बाबा सोबत बस काय विषय नाही.
तर नंतर नंतर जेव्हा जसं जसं पुढे जात होतो तसं एक दोन माणूस उतरत होतो. ते पण काय बाकीची माणसं जागा धरायची तो भाग वेगळा, पण जे वयस्कर माणसं आहेत पण त्यासनी बसा असं कधी म्हणत नव्हते असा विषय. तर ठीक आहे, काय विषय नाही. तर मग आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की बाबा जी आमच्या साईडला म्हणजे आमच्या जवळची माणसं आहेत जी उतरतील, तर ती उतरली की आम्ही जी वयस्कर माणसं आहेत बाबा ती कशी बसावीत याचा आम्ही विचार करत होतो. शेवटपर्यंत आम्ही केला प्रामाणिकपणे. बस एवढंच पाहिजे जगात, काय बाकी नाही. देव फक्त आपलं हेच बघत असतो. तर असू दे, तुम्ही पण जरा म्हणजे माझं म्हणणं कसं तुम्हाला वाटतंय ती कमेंट करून सांगा. तर भाऊ ना, आपला महत्वाचा मुद्दा अर्धवटच राहील. आता काय तुम्हाला सांगू, तिथं आम्ही जे गेलो होतो त्याचं शिवलिंग, महत्वाचं शिवलिंग. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, आम्ही मल्लिकार्जुनला गेलो होतो. तिथं जी मल्लिकार्जुन शिवलिंग आहे तिथं त्याच्यासमोर जी नंदी आहे, नंदीचं तोंड थोडंसं तिरकं आहे. असं काय सगळीकडे नसतंय, एकाच ठिकाणी क्वचित एका ठिकाणी असते. तर मग हे झालं फॉर एक्झाम्पल. पुढं काय तुम्हाला सांगतो. तर पुढं काय झालं, आम्ही तिथं पोचलो. तिथं शिवलिंग बरेचसंच होतं आणि आम्ही पहिल्या शिवलिंगपाशी गेलो. तर तिथं शिवलिंगाचा तुम्हाला फोटो दाखवतो कसा आहे आणि नंदी कुठं आहे शिवलिंग कुठं आहे तुम्हीच बघा आणि तुम्ही सांगा. तर आम्हाला वाटलं क्वचितच आहे असं एका दुसरं काय विषय नाही. पण आम्ही जसं जसं देव म्हणजे करत गेलो आणि प्रत्येक शिवलिंगच्या जवळ म्हणजे तिथंच प्रत्येक शिवलिंगच्या जवळ नंदीचं तोंड तिकडं आहे. तिकडं आता तुम्हाला कसं सांगायचं म्हणजे विरुद्ध दिशेला आहे थोडक्यात. तुम्ही फोटो बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. असं आहे, असं एक नाही तर प्रत्येक म्हणजे तिथं जेवढं शिवलिंग होतं माझ्या माहितीनुसार तर तेवढ्या सगळ्या नंदीचं तोंड तिकडं होतं. तर असं का मला काय माहीत नाही, मी गुगलवर पण काय बघितलेलं नाही. तुम्हाला जर माहिती असलं कमेंट करून सांगा आणि याची माहिती थोडीशी मला मिळणं गरजेचंच आहे. तर असं का होतं काय माहीत नाही, पण काय विषय नाही, एवढंच तुम्हाला सांगत होतं त्यात. तर मग चला, आजचा व्लॉग मी इथे सेंड करतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला हर हर महादेव.